नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत झणझणीत रस्सेदार अख्खा मसूरची रस्सा भाजी. खाल्ली आहे का कधी अशी रस्सा भाजी? चला बनवूया. नक्की खाऊन बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. इथे मी अख्खा मसूर घेतलेला आहे. 2-3 तास पाण्यात भिजवून ठेवलेला होता. मोड आणलेत तर अतिउत्तमच. कढईमध्ये आपण तेल घेऊया. त्याच्यामध्ये ठेचलेलं आलं आणि लसूण घालूया. जिरं घालूया फोडणीला, हिंग घालूया आणि बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो घालूया. हे लवकर मऊसूत होण्यासाठी आपण थोडंसं मीठ घालूया आणि छान तेलामध्ये परतून मऊ करून घेऊया. त्यानंतर हळद घालूया, आपलं घरगुती लाल मसाला घालूया, थोडासा गरम मसाला घालूया, धणाजिरा पावडर घालूया आणि हे मसाले जळू नयेत म्हणून थोडं पाणी घालून हे छान मसाले आपण परतून घेऊया. इथे मी एक छोटंसं वाटण करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये ओलं खोबरं, कांदा, हिरवी मिरची आणि 2 लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. वाटण घालून पण आपण छान परतून घेऊया. थोडं पाणी घालून हे वाटणसुद्धा त्या मसाल्यांमध्ये आपण छान परतूया. झाकण ठेवून हा संपूर्ण मसाला आपण शिजू देऊया. छान शिजलेला आहे आपला मसाला. आपण मसूर घालून घेऊया आणि परतून आपण यामध्ये मिक्सरच्या भांड्यात जे वाटण वाटलं होतं ना, ते पाणी घालूया आणि मसूर शिजेल इतपत आपण पाणी ह्याच्यात घालून झाकण ठेवून छान आपला मसूर शिजवून घेऊया. मसूर आपला आता छान शिजलेला आहे बघा. इकडे मस्त तुम्ही बघू शकता. त्यावर कोथिंबीर घालूया. इकडे मी एक फोडणी घातली आहे. फोडणी कडल्यामध्ये तेल घालूया, लसूण घालूया, जिरं घालूया आणि लाल तिखट घालून 2 हिरव्या मिरच्या घालून ही फोडणी सरळ आपण मसूरच्या शिजलेल्या भाजीवर ओतूया. किती छान झणझणीत दिसते ना. माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी सेव्ह करायला विसरू नका.